आणि तुमचे नातेवाईक कोण आतमध्ये अडकलेत, काय माहिती समोर येते? माझं नाव विश्वास गवारे, खेड तालुक्यामध्ये बहुळ या गावी मी राहतो. ह्या ठिकाणी माझी बहीण सुजाता शिंदे गेले 5-6 वर्षापासून इथं काम करते, हाऊसकीपिंगला आहे. तर गेले 5-6 वर्षापासून काम करत असताना नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने तिचं काम होतं. पण ज्यावेळेस मी माझ्या काही कामानिमित्त भोसरीला चाललो होतो, तर जातेवेळेस ह्याच दिशेने प्रशासनाच्या गाड्या ॲम्ब्युलन्स येताना दिसल्या. म्हणून नक्की काय झालं आहे म्हणून पाहिला मी ज्यावेळेस इकडं आलो, तर तिथं नक्की सगळ्या गाड्या ह्या माझी बहीण ज्या ठिकाणी काम करते त्याच ठिकाणी आतमध्ये येत होत्या. ज्यावेळेस मी गेटवरती चौकशी केली त्यावेळेस मला कळलं की कॅन्टीनची जी बिल्डिंग आहे ती कॅन्टीनची बिल्डिंग ढासळली आहे. म्हणून मी ज्यावेळेस तिथं कर्मचारी होते त्यांना विचारलं की माझी बहीण सुजाता शिंदे पण इथं काम करते आहे, तर ती नक्की कुठे आहे आत्ता? तर म्हटले की सर तुमची बहीण आणि अजून तिच्याबरोबरचे जे 15 सहकारी आहेत ते सगळे त्याच बिल्डिंगमध्ये आहेत. जेवायचा टाईम झाला होता, त्या टायमाला ते सगळे आतमध्ये जेवण करण्यासाठी बसलेले होते आणि त्याच वेळेस हा प्रसंग घडला. मी वरती आल्यानंतर ज्यावेळेस माझं स्टाफशी त्यांचे जे कोण होते मला आयडिया नाही, मी ओळखत नाही, पण ज्यावेळेस त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हटले मॅडमशी बोलणं झालं आहे. मॅडमचा आवाज पण आला होता आणि त्याचबरोबर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी पण फोनवरती त्यावेळेस त्यांचं बोलणं झालं होतं. मी बहिणीला फोन केला तर बहिणीचा पहिले 1-2 रिंग वाजल्या आणि मग नंतर मोबाईल स्विच ऑफ झाला. सर शेवटचा संपर्क कधी झाला, कशा पद्धतीने झाला आहे, सुखरूप आहेत का आतले काही? शेवटचा संपर्क म्हणजे तिच्याशी फोनवरती बोलणं नाही झालं, पण शेवटचा संपर्क साधारणतः 1-1.5-2च्या दरम्यान झाला. रिंग वाजली आणि फोन कट झाला आणि त्याच्यानंतर तिचा फोन आत्तापर्यंत जो आहे तो स्विच ऑफच लागतोय. पण काळजीचं परीक्षण करण्यातच पोहोचवायचं नाही, एवढी तर काही कल्पना नाही आहे सर की इमारतीचं म्हणजे कधी बांधली आहे किंवा काय, पण नक्कीच जर प्रशासनाने पावसाळ्याचे दिवस आहेत ही जर काळजी जर अगोदर 1 महिन्यापूर्वी जो इन्सिडन्स इथं घडला होता जर त्याच वेळेस जर ती खबरदारी जर घेतली असती तर आजचा हा प्रसंग घडला नसता. आधी पण कचरा खचला होता 1 महिन्यापूर्वी असाच प्रसंग, पण एवढा भय नव्हता तो. पण जर त्याच वेळेस जर प्रशासनाने जर खबरदारी जर घेतली असती तर आज एवढी मोठी दुर्घटना घडली नसती. तुमचं नाव सांगा. नाही, आता ते सर्व ॲक्च्युली बिल्डिंगचा तर काही प्रॉब्लेम नसेल, कारण तुम्ही जर बघितला आता तो SLFचा डोंगर जर बघितला तर तो पूर्ण अर्धा भाग तुटून या बिल्डिंगवरती कोलॅप्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे बिल्डिंगचं स्ट्रक्चर जरी स्ट्रॉंग असलं तरी ती पूर्ण बिल्डिंग त्या वजनाने खाली गेलेली आहे. कोणत्या बिल्डिंगमध्ये होता आणि काय नेमकी घटना घडलेली? आपल्याला माहिती आहे गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण शहरात मुसळधार पाऊस चालू आहे. बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. 3-3, 4-4 मजल्यापर्यंत पाणी साचलेलं आहे. या मुसळधार पावसामुळेच आत्ता जो कचऱ्याचा ढिगारा आहे तो ऑफिस स्टाफची एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवर पडला, त्यामुळं त्या बिल्डिंगचा स्लॅब खाली आलेला आहे. परंतु तिथे AG अँथोनी यांचे कर्मचारी तिथं ऑफिस स्टाफचे काम करत होते. सुदैवाने सगळे सुखरूप आहेत. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अग्निशमन बचाव केंद्र, तसंच आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग आणि आता NDRFची टीम आणि पोलीस प्रशासन सर्व एकत्रित मिळून यांना सर्वांना सुखरूप बाहेर काढतील. किती जण त्या ठिकाणी होते काय माहिती समोर? 16 जण अंदाजे होते, त्यातले 2 जण बाहेर सुद्धा आलेले आहेत आतमध्ये. बाकी उर्वरित आतमध्येच असेल. हां, त्यांचा आवाज ऐकू येत आहे. ते सगळ्या आपल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत, ते लवकरच बाहेर येतील.